अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या श्रद्धेच्या, भक्तीच्या आणि आध्यात्मिक जागृतीच्या या पवित्र प्रवासामध्ये. मित्रांनो, काही वेळा आकाशात घडणाऱ्या घटना या फक्त खगोलीय नसतात, त्या आपल्या मनाला, श्रद्धेला आणि विचारांना देखील स्पर्श करून जातात. यंदाची होळी अशीच एक विशेष घटना घेऊन येत आहे, कारण तब्बल 18 वर्षानंतर एक असा योग तयार होत आहे ज्यामध्ये पौर्णिमा, होळी, भद्राकाळ आणि चंद्रग्रहण हे सर्व जवळजवळ एकाच कालखंडामध्ये येत आहेत. हा केवळ योगायोग आहे का, की निसर्ग आपल्याला काही संकेत देतोय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शांतपणे समजून घेणार आहोत या संपूर्ण घटनामागचं धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय सत्य. होळीचं आध्यात्मिक महत्व. स्वामी भक्तांनो, होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही. होळी म्हणजे अहंकार जाळण्याचा दिवस, वाईट विचारांचा अंत करण्याचा दिवस आणि मनातल्या अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा दिवस. पुराणांमध्ये सांगितलं आहे की होलिका दहन हे बाहेर पेटवलेलं अग्निकुंड नसतं, तर ते आपल्या आतल्या नकारात्मकतेला जाळण्याचं प्रतीक असतं. राग, मत्सर, भीती आणि अहंकार हे सगळं जाळून टाकण्याचा संदेश होळी आपल्याला देत असते. यंदाची दुर्मिळ योग. नेमकं काय घडतंय? यावर्षी फाल्गुन पौर्णिमा एका विशेष वेळेला सुरू होत आहे. संध्याकाळी सुरू होणारी पौर्णिमा पुढील दिवसभर प्रभावी राहणार आहे. मात्र याच काळात दोन महत्वाच्या गोष्टी घडत आहेत. एक भद्राकाळ आणि दुसरं चंद्रग्रहण. आणि म्हणूनच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे, होळी कधी करावी, रंग कधी खेळावेत आणि धार्मिक दृष्ट्या योग्य काय आहे? भद्रा म्हणजे काय? तर स्वामी भक्तांनो, भद्रा हा शब्द ऐकला की लोक घाबरतात, पण भद्रा म्हणजे अपशकुन नसतो. ज्योतिष शास्त्रानुसार भद्रा हा कालखंड असा मानला जातो ज्यामध्ये ऊर्जा अस्थिर असते. या काळात सुरू केलेली काही शुभ कामं पूर्णत्वाला जाण्यास अडचणी येऊ शकतात, असं पारंपरिक विश्वास आहे. म्हणूनच विवाह, गृहप्रवेश, नवीन सुरुवात किंवा होलिका दहन यासारखे कार्य भद्रा काळात टाळण्याची परंपरा आहे. हे भीतीमुळे नाही, तर ऊर्जा संतुलनाच्या संकल्पनेवर आधारित आहे. होलिका दहन का महत्वाचं आहे? होलिका दहन हा फक्त सणाचा भाग नाही, तो एक संकल्प आहे. जेव्हा आपण अग्नी प्रज्वलित करतो, तेव्हा मनातल्या नकारात्मक विचारांना निरोप देण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणूनच शास्त्र सांगतं, योग्य वेळेत केलेलं दहन हे मनशुद्धीचं प्रतीक ठरतं. भद्रा टाळून केलेलं होलिका दहन हे आध्यात्मिक दृष्ट्या अधिक शुभ मानलं गेलं आहे. आकाशातील संकेत म्हणजे योगायोग आहे की संदेश? तर स्वामी भक्तांनो, विश्वात काहीही विनाकारण घडत नाही. चंद्र, सूर्य आणि ग्रहांची हालचाल ही निसर्गाची घड्याळं आहेत. जेव्हा अनेक घटना एकत्र येतात, तेव्हा मानवाला थांबून विचार करण्याची आठवण करून देतात. कदाचित हा काळ आपल्याला सांगतोय, थोडं शांत व्हा, आत्मपरीक्षण करा आणि स्वतःकडे पहा. स्वामींचा दृष्टिकोन बघा. स्वामी समर्थांनी कधीही भीती शिकवली नाही. ते नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे ग्रहयोगांपेक्षा मोठी शक्ती कोणती? तर श्रद्धा, नामस्मरण आणि सकारात्मक विचार. ग्रह बदलतात, काल बदलतो, पण भक्ती कायम राहते. भक्तांनी काय करावं? या विशेष काळामध्ये मन शांत ठेवा, वाद टाळा, नामस्मरण वाढवा, घरात दीप लावा, स्वामींचं नाम घ्या आणि मनातील नकारात्मकता दूर करा. कारण खरी होळी बाहेर नाही, ती आपल्या मनामध्ये पेटते. स्वामी भक्तांनो, आता आपण त्या घटनेकडे वळणार आहोत ज्यामुळे अनेकांच्या मनात कुतूहल आणि थोडी भीती देखील निर्माण झाली आहे. ती घटना म्हणजे चंद्रग्रहण. पण खरंच ग्रहण म्हणजे अशुभ संकेत असतो का, की त्यामागे काही वेगळाच आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? चला शांतपणे समजून घेऊया. चंद्रग्रहण म्हणजे काय? तर स्वामी भक्तांनो, वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर जेव्हा पृथ्वी,
सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते तेव्हा चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. यालाच आपण चंद्रग्रहण असं म्हणतो. पण धर्मशास्त्र या घटनेकडे वेगळ्या नजरेने पाहतात. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. म्हणजेच ग्रहण हा बाहेरच्या चंद्रावर नसून आपल्या मनावर पडणाऱ्या सावलीचं प्रतीक मानलं जातं. हा काळ आपल्याला सांगतो, थांबा, मन शांत करा, आत डोकावून पहा. ब्लड मून म्हणजे लाल चंद्राचं रहस्य. या ग्रहणावेळी चंद्र लालसर दिसतो. लोक त्याला ब्लड मून असं म्हणतात. पण यामध्ये भीतीचं काहीच कारण नाही. हा रंग म्हणजे निसर्गाचा अद्भुत खेळ आहे. जसं सूर्यास्ताच्या वेळी आकाश लाल दिसतं, तसंच प्रकाशाच्या बदलामुळे चंद्र लालसर भासतो. आध्यात्मिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर हा लाल रंग परिवर्तनाचं प्रतीक मानला जातो. जुनं संपतं आणि नवीन सुरू होतं. सूतक काळ हा का पाळला जातो? तर भक्तांनो, ग्रहणाच्या आधी सुरू होणाऱ्या काळाला सूतक असं म्हणतात. अनेक जण विचारतात, सूतक म्हणजे अंधश्रद्धा आहे का? तर नाही. पूर्वीच्या ऋषींनी निरीक्षणातून काही नियम तयार केले. ग्रहणाच्या वेळी वातावरणामध्ये बदल जाणवतात, मानसिक अस्थिरता वाढते, असा देखील अनुभव त्यांनी घेतला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, या काळामध्ये शरीर आणि मनाला विश्रांती द्या. म्हणूनच काही गोष्टी टाळायला सांगितल्या गेल्या. सूतक काळात काय टाळावं? या काळामध्ये परंपरेनुसार नवीन कामाची सुरुवात टाळावी. देवपूजा बाहेर जाऊन करू नये. अनावश्यक प्रवास टाळावा. अन्न शिजवणं किंवा खाणं कमी करावं. वादविवाद टाळावेत. हे नियम भीतीसाठी नसतात, तर मन स्थिर ठेवण्यासाठी असतात. विशेष काळजी कोणासाठी? तर शास्त्रांमध्ये विशेषतः सांगितलं गेलं आहे, गर्भवती महिला, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींनी विश्रांती घ्यावी. कारण ग्रहणाचा मुख्य संदेश आहे, शरीर आणि मनाची काळजी घ्या. ग्रहण काळात काय करावं? स्वामी समर्थ भक्तांसाठी हा काळ अतिशय शक्तिशाली मानला जातो. कारण बाह्य क्रिया कमी झाल्यावर मन सहजपणे नामस्मरणाकडे वळतं. या वेळेत श्री स्वामी समर्थ नामजप करा, ध्यान करा, शांत बसून श्वासावर लक्ष ठेवा, स्वामींचा फोटो समोर ठेवून प्रार्थना करा. असं म्हटलं जातं की ग्रहण काळामध्ये जप अनेक पटींनी फलदायी ठरतो. ग्रहण संपल्यावर काय करावं? ग्रहण समाप्त झाल्यानंतर स्नान करावं, घर स्वच्छ करावं, दीप लावावा, दान किंवा अन्नदान करावं. हे सर्व कृती म्हणजे नवीन ऊर्जा स्वीकारण्याचं प्रतीक आहे. रंगोत्सव कधी साजरा करावा? धार्मिक दृष्ट्या अनेक पंचांगांचा सल्ला असा आहे, ग्रहणाच्या दिवशी रंग खेळणं टाळावं. कारण तो दिवस आत्मचिंतनासाठी मानला जातो आणि त्यानंतरच्या दिवशी पूर्ण उत्साहाने रंगोत्सव साजरा करावा. म्हणजे आनंदही मिळतो आणि परंपरेचा देखील आदर राखला जातो. तर स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांनी कधीही ग्रहांची भीती दाखवली नाही. ते म्हणायचे, श्रद्धा ठेवा, बाकी सर्व आपोआप घडेल. ग्रहयोग येतात आणि जातात, पण भक्ती ही कायम राहते. जर मनात स्वामींचं नाम असेल तर कोणताही काळ अशुभ राहत नाही. या दिवशी करायचा एक छोटासा उपाय, रात्री शांतपणे बसा, एक दिवा लावा, 3 वेळा खोल श्वास घ्या आणि 108 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. फक्त एवढं केलं तरीही मन हलकं झाल्याचा अनुभव येईल. मित्रांनो, हा दुर्मिळ योग भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर जागृतीसाठी आहे. निसर्ग आपल्याला आठवण करून देतो, जीवन धावपळीचं असलं तरी कधीतरी थांबून स्वतःकडे पाहणं गरजेचं आहे. होळी आपल्याला शिकवते, वाईट जाळा. ग्रहण शिकवतं, मन शांत करा. आणि स्वामी समर्थ शिकवतात, विश्वास ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या जीवनात शांती, समाधान आणि स्वामींची कृपा सदैव राहो. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.